प्रहार जनशक्ति पार्टी की ओर से गोंदिया के कलेक्टर ऑफिस के सामने मुंडन धरना किया गया, जिसमें मुख्य मांग थी कि महिला आर्थिक विकास निगम सीआरपी और अकाउंटेंट को अपेक्षा के अनुरूप 6,000 रुपए वेतन दिए जाए। पिछले कई वर्षों से माविम के सीआरपी व अकाउंटेंट को 6,000 रुपए भुगतान करने की मांग की जा रही है। इसके लिए कई बार आंदोलन भी किए गए, लेकिन इस मुंडन आंदोलन का नेतृत्व प्रहार जनशक्ति पार्टी गोंदिया ने किया था और आरोप लगाया था कि प्रशासन की ओर से इस पर किसी तरह का ध्यान नहीं दिया गया। सर काय सांगणार, आज श्राद्ध केलेलं आहे, कोणाचं श्राद्ध आणि केस दिले आणि दाढी दिली आहे, काय मागण्याला दिले आहे, काय सांगणार? आज आम्हाला ही वेळ प्रहार संघटनेचा मी जिल्हाध्यक्ष बोलत आहो आणि सरकारने ज्या माहीमच्या महिला आहेत त्या इतर पक्षाकडे सगळ्यांकडे त्यांनी दाद मागितली, परंतु सरतेशेवटी त्यांना प्रहारकडे एक आशा दिसली आणि प्रहारकडे येऊन त्यांनी माझी मदत मागितली। त्या मदतीला हाक म्हणून मी त्यांचा एक भाऊ म्हणून मी धावून आलेला आहे आणि मी त्यांना आज आश्वासित करतो की त्यांच्या उमेदला ज्याप्रमाणे 6,000 मानधन दिला जातो तो 6,000 मानधन माहीमला सुद्धा मिळवून देऊन तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। आणि आज आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आणि प्रशासनाला आजच्या महागाईच्या घडीमध्ये जर एक महिला 100 रुपयामध्ये काम करत आहे दिवसभर आणि तिला महिन्याला काठी जर काम केल्याने 1,000 आणि 1,500 पडते, ते महिलाचं एक आर्थिक शोषण करत आहे। एका बाजूला म्हणत आहेत की महिलांना आम्ही सक्षमीकरण करत आहोत, ज्या महिलांसाठी ते काम करतात, ज्यांना बँकेचे हिशोब सांगितले, सगळ्या गोष्टी सांगितले, परंतु सरकारची नीती बघा, ज्या माहीमने 1997 मध्ये आर्थिक पाठबळ महिलांना देण्यासाठी माहीम उभी केली, ती माहीम बाजूला ठेवली आणि उमेदचा एक संघ इथं आणला। महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणला तर उमेद काम करून आहे। फक्त 3 जिल्ह्यामध्ये ठाणे, पालघर आणि गोंदिया जिल्हा याच्यातले 6 तालुक्यामध्ये फक्त माहीम काम करत आहे आणि ज्याची संख्या कमी त्याला कसं दाबले जाते, हा ताजा उदाहरण तुम्हाला डोळ्यासमोर दिसत आहे, हा तुम्ही पाहून घ्या डोळ्यांनी। आणि सरकारला याच्याहून मी ताकीद देतो की यांच्या 15 दिवसात किंवा 1 महिन्यात तुम्ही 6,000 मानधन केलं नाही तर जिल्हा अधिकारी किंवा टांगेच्या कुठेही आम्ही असा उग्र आंदोलन करू की भूतन भविष्यात तो आंदोलन तुम्ही कधी सरकारने आणि राज्यकर्त्यांनी पाहिला नसेल। आज श्राद्ध केलं त्याचं काय निमित्त आहे? श्राद्ध म्हणजे हा असा आहे की आम्ही आपल्या पूर्वजांना एक आमंत्रण देत आहोत आणि त्यांना एक आश्वास करतो हिंदू संस्कृतीच्या निमित्तानं। त्याचप्रमाणे सरकारचा सुद्धा जे अगोदरची सरकार होते, जे गेले आले ते सरकारमध्ये बसल्यात, त्यांना आम्ही श्राद्धाच्या माध्यमातून त्यांना निवद रोटी हे सगळं खाऊ घालत आहे आणि याच्यातून म्हणजे त्यांना आता जिवंतपणे एक सद्बुद्धी यासाठी हा श्राद्धाचा आपण आयोजन केलेला आहे आणि आपली एक महिलांना आपला भाऊ ओळखीला यावं आणि त्यांच्या सहकार्यासाठी आपण त्यांच्या रक्षणार्थ आपण स्वतःचे केस देऊन सरकारला समर्पित करत आहोत। जय प्रहार, जय हिंद, जय बच्चू भाऊ। बच्चू काय नाव काय तुमचं? चंद्रकला कटरे। काय सांगणार, कशासाठी आज आंदोलन केलेलं आणि कोणी आपल्याला सहकार्य दिलेलं आहे? आम्ही 2013 पासूनचे सीआरपी ह्या पदावर कार्यरत आहोत आणि आमचं अतोनात छळ करत आहेत, कारण आम्हाला मानसिक पण त्रास देत आहेत आणि आर्थिक पण आमचं म्हणजे शोषण होत आहे। आज आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्येच 6 तालुक्यात उमेद आहे आणि 2च तालुक्यामध्ये माविम काम करत आहे आणि उमेदच्या कार्यप्रणालीप्रमाणेच त्यांच्यापेक्षा जास्त कामं आम्हाला सांगतात आणि त्यांच्यापेक्षा जास्त कामं आम्ही करतो आणि आम्हाला मानधन पाहिला तर एका गटावर फक्त 100 रुपये। जसे माझ्याकडे 23 गट आहेत तर मला 2300 रुपये, जिच्याकडे 17 गट 1700, 12 गट 1200, 10 गट 1000 याप्रमाणे आणि आम्ही एका गटावर 70 प्रकारचे कामं करतो। आम्हाला 24 हवर्स बिलकुल अशी शांतता नाही राहत। माविम कधी ऑफिसचे फोन, कधी मुख्य मागणी काय आणि आज श्राद्धही करण्यात आले आणि केस पण देण्यात आले। आमची मुख्य मागणी आहे की ज्याप्रमाणे उमेदला जेव्हापासूनच्या उमेदवारांचं सीआरपीचं 6,000 रुपये मानधन झालेलं आहे त्या काळापासून ऑगस्ट 23 पासूनचा त्यांना 6,000 मानधन मिळत आहे, तोच मानधन आम्हाला पण 6,000 प्रमाणे द्यावा, अन्यथा आम्हाला म्हणजे इथून माविम हटवा आणि उमेदला आम्ही आपले गट पूर्ण जोडू। कारण आम्ही उमेदच्या सीआरपीपेक्षा आम्ही त्यांच्यापेक्षा कामं 3-4 कामं जास्तचे करतो। बचत गटाचे वर्षभराचे जेवढे गट असतील तेवढ्या गटाचे ऑडिट करतो। आज ऑडिटर आला तर 2-2, 4-4 हजार रुपये एका गटाचे घेते, पण आम्ही फुकटमध्ये ते ऑडिट करून देतो। वरून बचत गटांचे एका गटाला व दर वर्षाला 1,000 रुपये सेवा
सेवा शुल्क घेतो आणि ती आम्ही ऑफिसला देऊन देतो. मग सभासद फी पण 100 रुपये आणि वरून आमच्या बचत गटाला जे आम्ही सेवा निधी दिल्यावर ते म्हणतात की आम्ही सेवा निधी तुमच्याशी घेतो तर आम्ही तुम्हाला सेवा देतो. पण मग ही कोणत्या प्रकारची आमच्या महिलांना सेवा देतात? कोणी सोबत आले आंदोलनात? आम्ही प्रहार संघटनेसोबत आहोत आणि प्रहार संघटना आम्हाला आंदोलनाला मदत करत आहे. आम्ही त्यांच्या सोबतीला आहोत. मुंडन मी केलं आणि श्राद्ध पण दिलेलं आहे. त्यांचं एकच आहे, प्रहार संघटनेचं बच्चू भाऊंचं एकच आहे की म्हणजे जे जेव्हा व्हायला पाहिजे तेव्हाच व्हायला पाहिजे. बाप बतानी तो श्राद्ध कर, हे त्याचा अर्थ आहे. कारण त्यांनी आज मुंडन केलेलं आहे. आपण जेव्हा मुंडन होतो आणि श्राद्ध तर्पण करतो, आपल्या पित्रांना आमंत्रण देतो. आपले पित्र जेव्हा आता हे श्राद्ध पक्ष सुरू आहे आणि 14-15 दिवस आपले पित्र आपली रक्षा करत आहेत, त्याचप्रमाणे आज आमचे महेंद्र भाऊ भांडारकर हे आमच्या पाठीशी आहेत आणि आमच्या मागणीला साथ देत आहेत आणि आमच्या सोबत आहेत. त्यांनी ते श्राद्ध तर्पण त्याच करिता केलेलं आहे.